काय काय? कॉंग्रॅट्स, लग्न ठरलं. थँक्स. थँक्स. ओके, वेलकम. बरं ते जाऊ दे. आपल्या दुसऱ्या कामाचं काय झालं? कोणतं दुसरं काम? आयुष्य, स्वानंदीच्या बापाशी बोलायला गेला होतास ना? हा ते त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणे. हा झाला. मला काय माहित? झाला म्हणजे म्हणजे तू म्हणजे तू तू ऍक्सिडेंट केलंस त्यांचा? मॉम असं काही नाहीये. अरे मग कसं झालं? तू तू अरे मॉम पकू नकोस यार. अंशो, तू त्या म्हाताऱ्याशी बोलायला गेला होतास ना? हा, मग तुमच्यात बोलणं काय झालं? अंशो, ही गप्प बसायची वेळ नाहीये. सांग काय बोललास? मॉम मी मुद्दामून नाही केलं ग. म्हणजे मी बोलायलाच गेलो होतो, पण तो म्हातारा माझं काही ऐकेच ना. आपल्या घराकडे यायला निघाला होता. मला राग आला, दिलं ढकलून त्याला. तू त्याला मॉम त्या म्हाताऱ्यात काही जोरच नव्हता ग. मी नुसतं असं हलकं ढकललं तरी आपटला तो. अरे मग हे माहिती आहे ना तुला की त्या म्हाताऱ्यामध्ये काही जोर नाहीये, खिळखिळ आहे तो. थोडा विचार करून वागायचं ना. आता आता त्याला काही कमी जास्त झालं ना तर सगळं तुझ्यावर येणार आहे. मग त्याने का प्रोव्होक केलं मला? त्यांनी प्रोवोक केलं म्हणून म्हणून तू धक्का देशील? हा, अरे तुझं लग्न कोणाशी ठरतंय? त्या गाडगेंच्या मुलीशी. या अशा माणसाला ते आपल्या मुलीचा हात देतील का? चांगलं स्थळ चालून आलं होतं. तुला तुला फक्त त्याला धमकवायचा होता. का असं केलंस? का धक्कललंस त्याला? त्यासाठी पचकन माती खावणारस. फाईन, खाल्ली मी माती. मॉम आता काय करायचं सांग ना मॉम. मॉम काय करू? काही करू नकोस आता. फक्त डोकं शांत ठेव. शांत राहा, शांत. जे काय करायचं ते मलाच करावं लागेल. आता जाते आणि त्या म्हाताऱ्याला बघून येते. इडियट. आई, खूप वेळ झाला. बाबा शुद्धीवर काय येत नाही आहेत. येतील. डॉक्टर आलेत ना, ते चेक करतायत. काही सिरियस नाही ना होणार?